माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी कविता लोकरे आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबई दाखवायला, मुंबई दर्शन घडवणार आहे मी तुम्हाला। तर माझ्या नजरेतून बघणार का मुंबई? चला। मुंबई आणि मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर ती मुंबईकरांच्या जीवनाचा श्वास आहे। थोडक्यात काय तर लोकल आणि माणूस यांचं नातं अटूट आहे, एकाशिवाय दुसरं चालत नाही। वेळेची शिस्त शिकवणारी ट्रेन। मुंबई ट्रेन चुकली म्हणजे ऑफिस उशिरा, पगारावर परिणाम, बॉसची नजर, म्हणून मुंबईकरांच्या प्रत्येक मिनिटाशी करार असतो तो लोकल। माणसाला वेळेचं मोल शिकवतो। लोकलमध्ये शेजारी बसलेला माणूस हा CEO असो या कामगार, पण ट्रेनमध्ये मात्र सगळे प्रवासी एकसारखे, श्रीमंत असो या गरीब। गर्दी, घाम, धक्का, तरीही दुसऱ्यासाठी जागा करून देणं, कोणी पडता पडता वाचवणं, मुंबईकरांची माणुसकी लोकलमध्ये तुम्हाला रोज दिसून येईल। लेडीज डब्बा म्हणजे आत्मविश्वास, मैत्री आणि गप्पांचं एक ठिकाण आणि एकमेकांना सांभाळणं। इथेच अनेक आयुष्याच्या गोष्टी शेअर केल्या जातात। गावातून आलेला मुलगा असो या अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघणारी मुलगी असो, लोकल ट्रेन सगळ्यांना रोज त्यांच्या स्वप्नांकडे घेऊन जाते। सकाळची गर्दी, संध्याकाळचा थकवा, तरीही पुढच्या स्टेशनला उतरणार। मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे माणसाचं आयुष्य, रोजचा संघर्ष, शिस्त, माणुसकी आणि स्वप्नांचा प्रवास। आम्ही सुद्धा लोकलने ग्रँट रोडला उतरली। ग्रँट रोडला स्टेशनच्या बाहेर आलं की बसस्टॉप लागेल आणि बसस्टॉपमधली 105 नंबर बस पकडायची आणि जायचं थेट कमला नेहरू पार्कला किंवा शेवटच्या स्टॉपला। तर चला, मी बसमध्ये बसलेली आहे आणि आजूबाजूचा नजारा तुम्ही बघू शकता। सगळ्यात आधी आपल्याला खूप वेगवेगळे ठिकाणं लागणार आहे। आता ही आहे गिरगाव चौपाटी। मुंबई दर्शन ब्लॉकमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर गिरगाव चौपाटी, मलाबार हिल, नरिमन पॉईंट, हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क, तसंच आपण जाणार आहोत भुलेश्वरमध्ये जाऊन देवाचं दर्शन करणार आहोत। मुंबईचा नेकलेस म्हणजे संपूर्ण मुंबईला कशा पद्धतीने नेकलेस चढवला जातो ते बघणार आहोत आणि आपण जाणार आहोत ते म्हातारीचा बूट, भुलेश्वरचं मंदिर, हे सगळी ठिकाणं जेवढी होतील तेवढी आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात आधी तर मी उतरलेली आहे शेवटच्या स्टॉपला, जिथे आपण आलेलो आहोत ते आहे हँगिंग गार्डन। तर हँगिंग गार्डनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जाऊ नका, कारण त्या तुम्हाला बाहेरच काढून ठेवाव्या लागतील। रोडला उतरलात की स्टेशनच्या बाहेर आलात की 42 नंबरची बस पकडायची किंवा 105 नंबरची बस पकडायची आणि मग शेवटच्या स्टॉपला उतरायचं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मध्ये मध्ये वाळकेश्वर आहे, मलबार हिल आहे, येथे सुद्धा सह्याद्री गेस्ट हाऊस आहे, येथे सुद्धा तुम्ही उतरू शकता। कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन हे जवळ आहे आणि फोर्ट पण त्याच्या बाजूला गेलं की फोर्ट पण आहे। अच्छा, म्हणजे आता आपण सध्या तर पहिल्यांदा आलेलो आहोत हँगिंग गार्डनमध्ये। मुंबई दर्शन टूर चालू झालेली आहे। आज पहिला दिवस, आजचा पहिला दिवस। आम्ही कामं बिमं उरकून जेवढा वेळ भेटेल तेवढा मुंबई फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुंबईला एक्सप्लोअर करणार आहोत। खरं सांगायचं तर आम्ही मुंबईमध्ये जन्मलो, वाढलो, राहिलो, पण पूर्ण मुंबई अशी बघितली नाही। आता प्रथमच आम्ही पहिल्यांदा झालो, म्हणून शक्यतो जितकं शक्य होईल तितकी मुंबई एक्सप्लोअर करायचं आहे आम्हाला। तर जिथे आपण जन्माला आलो, वाढलो, खेळलो, मातृभूमी आपली, आणि कदाचित आम्ही याच मातीमध्ये विलीन होणार आहोत मुंबईच्या। तर आम्हाला मुंबई एक्सप्लोअर करायची आहे। हे ठिकाण मुंबईचे सगळ्यात सुंदर असे ठिकाण आहे, जिथं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही 670 मीटर वॉक घेऊ शकता, इतकं हे मोठं गार्डन आहे। मुंबईचे हँगिंग गार्डन, मलबार हिल, दक्षिण मुंबई चौपाटी आणि गावच्या वर टेकडीवर वसलेलं हे ठिकाण। इसवी सन 1881 मध्ये फिरोजशाह मेहता यांच्या नावाने याची ओळख सुरू झाली। हे ठिकाण टेकडीवरचं हँगिंग गार्डन आहे। हे गार्डन जमिनीवर नाही तर उंच टेकडीवर बनवलेलं आहे, म्हणून ह्याला हँगिंग गार्डन असे म्हणतात। पाणी शुद्ध ठेवण्यासाठी बांधलेले हे गार्डन आहे। तसंच येथे जी झाडं आहेत ते तुम्हाला हत्ती, जिराफ, हरिण, कुत्रा अशा विविध प्राण्यांचे आकार तुम्हाला इथे दिसतील। मुलांसाठी खूपच आकर्षक असे हे ठिकाण आहे। मुंबईचे सुंदर सनसेट पॉईंट येथून तुम्हाला बघायला मिळू शकतो। अरबी समुद्राचं सूर्यास्ताचं दृश्य सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। हे ठिकाण
फोटोग्राफीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. शांतता आणि थंड हवेचं ठिकाण म्हटलं की मुंबईच्या गर्दीतही इथे आल्यावर मनाला तुम्हाला शांती मिळेल. आता हे ठिकाणासाठी तुम्ही कुटुंबाला घेऊन येऊ शकता. लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम आहे. कपल्स येऊ शकतात. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे हे. खरोखर सकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत हे ओपन असतं. तसंच संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत हे ओपन असतं. हँगिंग गार्डनच्या समोरच तुम्हाला कमला नेहरू पार्क दिसून येईल. कमला नेहरू पार्कमध्ये मस्तपैकी एक फेरफटका मारूया. हँगिंग गार्डनच्या अगदी समोरचंच हे पार्क आहे. हँगिंग गार्डनपेक्षा हे थोडंसं लहान पार्क वाटतं मला. आणि आता आपण इथे एक मस्त फेरफटका मारू. आता आपण एंट्री मारलेली आहोत कमला नेहरू गार्डनमध्ये, जे हँगिंग गार्डनच्या जवळ समोरच आहे. चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. आणि इथे तुम्हाला हे बघा म्हातारीचं बूथ दिसेल. आता म्हातारीचा बूथ समोरच आहे बघा. वाव. म्हातारीचा बूथ, ओल्ड लेडी शू. कमला नेहरू पार्क हे मलबार हिल हँगिंग गार्डनच्या अगदी शेजारीच आहे. या पार्कमध्ये काय प्रसिद्ध आहे तर ओल्ड वुमन शू. कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीचा बूट आपण बघतोय. म्हातारीचं बोट हाऊस मागची कल्पना. हा बूट इंग्लिश नर्सरी राईम देअर वॉज ॲन ओल्ड वुमन हू लिव्ड इन अ शूज यावर आधारित आहे. म्हणजे हा फक्त खेळाचा भाग नाही तर कधीकधी कथा आणि कल्पनाशक्तीचं प्रतीकसुद्धा आहे. मुलांसाठी खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे. जो मार्ग दिसतोय त्याला म्हणतात नॅचरल टेल. ह्याची बुकिंग ऑनलाईन केली जाते आणि ऑनलाईन बुकिंग नंतरच येथे एंट्री देण्यात येते. त्याची एंट्री दुसऱ्या साईडनी आहे. आणि हा आहे मुंबईचा नेकलेस. संपूर्ण मुंबईला नेकलेसप्रमाणे सजवलेलं तुम्हाला इथून दिसून येईल. मुलांसाठी येथे खेळायला मोकळी जागा, झोपाळे, धावण्यासाठी सुरक्षित असे वातावरण आहे. येथून तुम्ही मरीन ड्राईव्ह, चौपाटी आणि अरबी समुद्र बघू शकता. येथील वातावरण शांत, स्वच्छ परिसर अतिशय उत्तम आहे. हँगिंग गार्डनपेक्षा थोडं जास्त शांत वातावरण तुम्हाला कमला नेहरू पार्कमध्ये आढळून येईल. या पार्कची वेळ सकाळी 5 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. कमला नेहरू पार्क म्हणजे लहान मुलांचं हसू आणि मुंबईकरांसाठी सुंदर दृश्य असं मस्त असलेलं ठिकाण. कमला नेहरू गार्डनमध्ये तुम्हाला तलाव दिसून येईल आणि त्या तलावामध्ये रंगीबिरंगी कमळं उमललेली दिसून येतील. या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण बुटाच्या आकाराचं घर फोटोसाठी खूपच प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांचा नंदनवन हा बंगला बघण्यात आला. या एपिसोडमध्ये आपलं कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण आलेलो आहोत ते परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. तर आता आपण हा आश्रम बघूया आणि तेथूनच आपण भुलेश्वरला जाणार आहोत. ही जी ठिकाणं आहेत ती अगदी आजूबाजूलाच आहेत. आता आपण आश्रमामध्ये आलेलो आहोत. गगनगिरी महाराजांचा हा आश्रम आहे. दत्ताचं मंदिर आहे. आपण आता मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही भुलेश्वरच्या मंदिराकडे निघालेलो आहोत. आश्रमातूनच ही वाट आहे, बघू शकता तुम्ही. कमला नेहरू पार्कमध्ये असताना आपण जी नॅचरल टेल बघितलेली होती त्या नॅचरल टेलची जी ऑनलाईन बुकिंग होते ते इथून होते आणि एंट्रीसुद्धा येथूनच होते. ऑफलाईन बुकिंग अवेलेबल नाही आहे, ऑनलाईनच बुकिंग अवेलेबल आहे. आता आम्ही मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतो. दत्ताचं मंदिर आहे. येथे हा जो मार्ग दिसतो हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मंदिरातूनच आपल्याला 2 मार्ग दिसतील, एक पायऱ्याचा आणि एक सरळ रस्त्याचा. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पायऱ्याने खाली उतरू शकता अथवा सरळ रस्त्यानेही खाली उतरू शकता. हा मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्ग आहे. इथूनच तुम्हाला गिरगाव चौपाटी दिसून येईल आणि पुढे थोडंसं गेलात की तुम्हाला बाबुलनाथ मंदिर दिसून येईल. आपण आलेलो आहोत गिरगाव चौपाटीला. अरबी समुद्र, थंड वारा आणि शांतता. येथे आल्यावर मन आपोआपच हलकं होतं. तुम्ही जर मरीन ड्राईव्हला येथे गेलात तर रात्री येथील रस्त्यावरील दिवे समुद्राच्या कडेला मोत्याच्या माळेसारखे चमकतात. म्हणूनच याला क्वीन्स ऑफ नेकलेस असं नाव पडलेलं आहे. अजून आपल्याला बाबुलनाथ मंदिर बघायचं आहे आणि मग ते बघितल्यानंतर घरी जाणार. आता कुठे आहात तुम्ही? आता आपण गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटीवर उभं राहिलं की मुंबईचं एक वेगळंच
शांत आणि निखळ रूप दिसतं. येथून पाहिलं तर उंच इमारती, समुद्र आणि माणसांची धावपळ सगळं एका फ्रेममध्ये सामावलेलं दिसतं. संध्याकाळच्या वेळी सूर्य हळूहळू अरबी समुद्रात मावळताना दिसतो. त्यावेळी आकाश केशरी गुलाबी रंगाने भरून जातं आणि समुद्राच्या लाटा जणू मुंबईशी संवाद साधत असतात. येथून दिसणारी मुंबई ही फक्त गगनचुंबी इमारतच नाही, तर स्वप्नाशी उराशी बाळगणारे माणसांची आहे. कोणी शांत बसून विचार करतं, कोणी आयुष्याचा थकवा विसरायला येतं, तर कोणी फक्त समुद्राकडे पाहून समाधान मानतं. मुंबई शहरावर ब्रिटिश राजवटीचा मोठा ठसा उमटलेला आहे. आजही दक्षिण मुंबई फिरताना अनेक जुन्या ब्रिटिशकालीन इमारती तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या त्या काळातील स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण आलेलो आहोत ते बाबुलनाथ मंदिरकडे, पण मंदिराकडे जाण्यासाठी भली मोठी रांग आपल्याला दिसून येत आहे. बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मालाबार हिल परिसरात गिरगावजवळ वसलेले आहे. मंदिर भगवान शंकरांना अर्पण केलेले आहे. मुंबईतील अत्यंत श्रद्धास्थानापैकी हे एक मंदिर मानले जाते. श्रावण महिना, महाशिवरात्री, सोमवार आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी ह्या मंदिरात प्रचंड प्रमाणात गर्दी तुम्हाला दिसून येईल. भक्त येथे अभिषेक, रुद्राभिषेक करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे येथे येणाऱ्यांसाठी पायऱ्या आणि लिफ्ट दोन्ही सुविधा उपलब्ध आहे. मंदिरातून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. शांत, पवित्र आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येथे तुम्हाला मिळेल. गिरगाव चौपाटी हँगिंग गार्डन जवळ असल्यामुळे पर्यटक ह्या मंदिराला सहज भेट देतात. बाबुलनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून मुंबईच्या धावपळीच्या जीवनात शांतता देणारं एक स्थान आहे. मंदिरात देवाचं दर्शन तर खूप छान झालं. चला, आता ह्या व्लॉगमध्ये आपण बरेचसे मुंबईची ठिकाणं कव्हर केलेली आहेत. आता आपण पुढच्या वेळेला पुढची ठिकाणं काही घेणार आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करायला.